आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन जेव्हापासून सुरू झालं अगदी त्या दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनासंदर्भात निवेदन सादर करावं अशी मागणी सातत्यानं जोर धरत होती। याच मागणीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आज निवेदन दिलं आणि यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांच्या भूमिकेला समर्थन देत घातपात जर असेल या सगळ्या प्रकरणात तर कुणालाही सोडणार नाही असा थेट इशारा सुद्धा दिलाय। आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार। कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो। महाराष्ट्राची आणि देशाची आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही अपेक्षा आहे की याची नीट चौकशी झाली पाहिजे, यातलं सगळं सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। मी या निमित्ताने केवळ एवढंच सांगू इच्छितो की रोहित पवार प्रयत्न करतायत, चांगलं आहे, आमचं सगळ्यांचं त्यांच्या प्रयत्नाला समर्थन आहे। मात्र ही भावना होता कामा नये की इतरांना त्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे, ही भावना अयोग्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।